पाठ 12वा अबू खानची बकरी। अबू खानची बकरी हे पाठ डॉक्टर झाकीर हुसेन, जन्म 1897 आणि मृत्यू 1969, भारताचे 3रे राष्ट्रपती होते व ख्यातनाम म्हणजे मशहूर शिक्षण तज्ञ यानी माहिर तालीम, शिक्षण यानी तालीम और तज्ञ यानी माहिर, अर्थशास्त्र यानी माशियात, या विषयात यानी इस मजमून में पीएचडी की थी। स्फटिकांच्या, स्फटिक व चित्र विचित्र यानी अलग अलग, खड्यांच्या यानी खड़ों का, कंकर, अलग अलग किस्म के छोटे पत्थरों का को अलग अलग किस्म के अलग अलग रंग के छोटे पत्थरों को जमा करना, संग्रह करने यानी जमा करना, हा त्यांचा ये उनका आवडता छंद होता। आवडता म्हणजे पसंदीदा, छंद यानी मशगला, मशगला यानी वो काम जो पसंद से किया जाता हो, शौक़ से किया जाता हो। ते वो ग्रंथ प्रेमी होते, किताबों के से मोहब्बत करने वाले, यानी किताबें उन्हें बहुत प्यारी थी, हर वक्त वो मुताले का उन्हें बहुत शौक़ था। ग्रंथ कहते हैं मोटी किताब को, बड़ी बड़ी किताबों को, जैसे हमारी जो छोटी किताब है उसको पुस्तक कहते हैं, जो बड़ी किताबें होती हैं उनको ग्रंथ कहते हैं। ऐसा क्या है? जर्मन भाषेमध्ये, जर्मन जुबान में उन्होंने महात्मा गांधी यांचे यानी महात्मा गांधी के बारे में, यांचे यानी का पवित्र चरित्र यानी सवाहने हयात, सवाहने हयात ना इसकी ज़िंदगी के बारे में जो लिखते हैं उसको सवाहने हयात कहते हैं। कौन सी जुबान में लिखा उन्होंने, कोणत्या भाषेमध्ये लिहिलं आहे? जर्मन भाषेमध्ये। कुणांच्यावर चरित्र लिहिलं आहे? कुणांचे चरित्र लिहिलं आहे? महात्मा गांधीचे। द डायनॅमिक युनिव्हर्सिटी हा इंग्रजी शब्द आहे, पुस्तकाचे नाव आहे, त्या कशाचा आहे बघा, या नावाने त्यांचे व्याख्याने प्रसिद्ध आहे। उन्होंने जो बयानात दिए थे, तकरीरें की थी, उन तकरीरों को किताब की शक्ल दी है और उस किताब का नाम क्या दिया गया है? त्या पुस्तकाचे नाव दिलेलं आहे द डायनॅमिक युनिव्हर्सिटी। स्वातंत्र्याचे मोल, स्वातंत्र्य म्हणजे आज़ादी, मोल यानी कीमत, प्राणापेक्षाही यानी जान से भी, प्राण यानी जान, पेक्षाही यानी से मोठे असते यानी ज़्यादा होती है। हे बकरीच्या कथेतून, ये बकरी की कहानी के ज़रिए सांगत यानी कहते हुए स्वातंत्र्याचे महत्त्व, स्वातंत्र्य म्हणजे आज़ादी, महत्त्व यानी अहमियत, प्रस्तुत पाठातून दिए गए सबक से लेखकाने व्यक्त केले आहे। लेखकाने म्हणजे मुसन्निफने बयान किया आहे। तर अबू खानची बकरी या पाठातून लेखकाने आपले कोणते मत व्यक्त केले आहे, तर याचे हे प्रश्न आहे, त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे। तर अबू खानची बकरी या पाठात लेखकाने स्वातंत्र्याचे मोल प्राणापेक्षाही मोठे असते हे बकरीच्या कथातून सांगत स्वातंत्र्याचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकाने व्यक्त केले आहे। व्यक्त करना म्हणजे जाहीर करना। आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया आपण। मुलांनो, 12वा पाठ आहे अबू खानची बकरी। आता अबू खानची बकरीची ही कथा आता सुरू झाली हिमालयाच्या पायथ्याशी। पायथ्याशी म्हणजे कदमों के पास, वसलेले यानी बसे हुए, अल्मोरा, अल्मोरा हे गावचे नाव आहे। हे लहानसे खेडेगाव, हे छोटासा देहात। लहान म्हणजे छोटा, लहान याचे विरुद्धार्थी मोठा, लिहित जा तुम्ही पुस्तकामध्ये साईडला लिहा। लहान याचे विरुद्धार्थी मोठे, लहान से खेडेगाव ने छोटा सा देहात, तिथे ने वहाँ पर अबू खान नावाचा, अबू खान नाम का एक म्हातारा, एक बूढ़ा गृहस्थ यानी शख्स राहत होता यानी रहता था। तो एकटाच असल्यामुळे, वो अकेला रहने की वजह से, एकटाच म्हणजे अकेला, तन्हा असल्यामुळे, रहने की वजह से नेहमीच
ने हमेशा एक दोन बकरियां पालता था। त्याच्यावर तर प्रश्न असा आहे, अबूखा बकऱ्या का पाळायच्या? त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आता आपण एक दुसऱ्याचा जवळ नाही, तर मनामध्ये विचार करा की याचं काय उत्तर येईल. अबूखा बकऱ्या का पाळायच्या? तर आता जे आपण वाक्य वाचलो ह्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे, अबूखा एकटाच असल्यामुळे तो नेहमी एक दोन बकऱ्या पाळायच्या. प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही लिहून घ्या. त्याच्यावर जीवापलीकडे प्रेम करायच्या. त्यांच्यावर उन पर जीवापलीकडे ने जान से ज्यादा, जीव यानी जान, पलीकडे ने से ज्यादा प्रेम करायच्या, मोहब्बत करता था. बकऱ्या यानी त्याच्या जीव की प्राण, त्याचा जीव यानी जिंदगी, प्राण यानी जान. बकरियां उसके लिए कैसी थी? उसकी ज़िंदगी और जान जैसी. तर ह्याच्यावर प्रश्न तयार करा. बकऱ्या म्हणजे त्याच्या जीव की जान. तर आपल्याला उत्तराबरोबर प्रश्न पण तयार करता आला पाहिजे. तर प्रश्न काय होईल बघा, मी एकदा सांगतो. पुढचे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहे. बकऱ्या अबूखासाठी काय होत्या? तर त्याचे उत्तर इथे आहेच. बकऱ्या म्हणजे त्याच्या जीव की प्राण. बकऱ्या जणू त्याची अपत्य, बकऱ्या जैसे उसकी औलाद. अपत्य काय आहे शब्द? वाचा परत. अपत्य काय? अपत्य म्हणजे काय? औलाद. तो त्यांचा पिता, वो उनका बाप. पिता म्हणजे बाप. पिता हे पुल्लिंग आहे. पिताच्या स्त्रीलिंग काय होईल? माता. लिहून घ्या. पिता पुल्लिंग आणि माता स्त्रीलिंग. अबूखा ने आपल्या बकऱ्यांना, अपनी बकरियों को कल्लू, मंगलिया, गोणारी, हुकुमा अशी गमतीची नावे दिली होती. आता याच्यावर प्रश्न तयार करा. काय होईल प्रश्न? बघा काय होईल, विचार करा. तर काय होईल प्रश्न? अबूखाने आपल्या बकऱ्यांना कोणती नावे दिली होती? जर असा प्रश्न आला तर आपल्याला उत्तर असं देता आलं पाहिजे, अबूखाने आपल्या बकऱ्यांना कल्लू, मंगलिया, गोणारी, हुकुमा अशी गमतीची म्हणजे मजेदार नाव म्हणजे एक वचन आहे नाव, और नावे अनेक वचन. हे पण लिहून घ्या. नावे अनेक वचन, नाव एक वचन. दिली होती, दी थी. तर प्रश्न पण मी आता तुम्हाला सांगितलं आणि प्रश्न दिल्यानंतर उत्तर पण तुम्हाला सांगितलं. तर प्रश्न आणि उत्तर दोन्ही तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यांच्यात अबूखांचा सारा दिवस जाई. तर प्रश्न तयार करता आपल्याला यायला पाहिजे, अबूखांचा दिवस कसा जाई? तर अबूखांचा पूर्ण दिवस बकऱ्यामध्ये जाई असं आपल्याला उत्तर देता आला पाहिजे. तो त्यांना खाऊ पिऊ घाली, वो उन्हें खाने पीने डालता था. खाऊ यानी खाना, पीऊ यानी पीने, खाने पीने के लिए डालता था. त्यांच्याशी बोले, उनसे बातचीत करता था. त्यांना गोष्टी सांगे, उन्हें कहानियाँ कहता था. त्यांच्या सोबत यानी उनके साथ, दर्याखोऱ्यातून, सोबत के माने होते हैं साथ, दर्याखोऱ्यातून, दरी यानी वादी, खोरे यानी खाई, दरी यानी खाई और खोऱ्या यानी वादी. रानावनातून यानी जंगल में, शेतातून यानी खेतों में, हिंडे फिरे समानार्थी है घूमता था. संध्याकाळ म्हणजे काय? शाम. संध्याकाळच्या विरुद्धार्थी सकाळ. होऊ लागली यानी होने लगी. की, के, तो, वो, बकऱ्यांना घरी आणि. त्याला आपल्या बकऱ्यांना अबूखा केव्हा घरी आणि? संध्याकाळी घरी आणि. सोप्यात बांधी. कुठे बांधत होत्या? सोप्यात. सोप्या म्हणजे काय? साध्या मराठीमध्ये त्याला
पडवी असे म्हणतात. घरासमोर जे काही भाग, विशिष्ट भाग आपण जनावर बांधण्यासाठी किंवा कुठल्याही दुसऱ्या कामासाठी राखीव ठेवतो त्याला सोपा असे म्हणतात. तो आपल्या बकऱ्यांना कुठे बांधत होता? सोप्यामध्ये. खाऊ पिऊ घाली, खाने पीने के लिए डालता था. रात्रीची वेळ, रात के समय, वेळ याचा समानार्थी आहे समय. उर्दू में कहते हैं वक्त. कुठे बाहेर जाऊ नये, कहीं बाहेर न जाए म्हणून, इसलिए. डोळ्यात तेल घालून, डोळ्यात तेल घालून म्हणजे डोळ्यात तेल घालून तो त्यांना जपत असे. डोळ्यात तेल घाणे हे वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार म्हणजे काय हे अगोदर सांगितलेलं आहे. वाक्प्रचार म्हणजे मुहावरा. डोळ्यात तेल घालून जपणे म्हणजे खूप काळजी घेणे. हे त्याचा अर्थ मराठीमध्ये झाला. उर्दूमध्ये आपण म्हणतो बहुत ज़्यादा हिफाजत करना, बहुत ज़्यादा देखभाल करना. तो त्यांना जपत असे, वो उनकी हिफाजत करता था. जपण्याने हिफाजत करना. त्या डोंगरात, उस पहाड़ी पर एक क्रूर, क्रूर म्हणजे कैसा? जालिम. क्रूर याच्या विरुद्धार्थी येईल मायाळू. क्रूर याच्या विरुद्धार्थी काय येईल? मायाळू. लांडगा वावरत होता, लांडगा फिरता था. तर प्रश्न आहे, अबूखानच्या घराजवळ डोंगरात कोण वावरत होता? तर त्याचं उत्तर काय येईल? त्या डोंगरात एक क्रूर लांडगा वावरत होता. क्रूर म्हणजे जालिम. क्रूरच्या विरुद्धार्थी प्रेमळ किंवा मायाळू, हे त्याचे विरुद्धार्थी शब्द. हे पण लिहून घ्या. क्रूर याच्या विरुद्धार्थी मायाळू किंवा प्रेमळ. लांडगा म्हणजे भेडिया. वावरत होता याने घूमता था. बकरी दिसली, बकरी दिखाई दी. दिसली की दिखाई दी, तब तो झड़प घाली, वो उन पर झपटता था. झड़प घालने म्हणजे झपटना. मारून टाकी, मार देता. वो खाऊन फस्त करी, और खाकर खत्म करता. फस्त करणे याचा अर्थ आहे खत्म करना. म्हणून, इसलिए अबूखा आपल्या बकऱ्या, लाडक्या बकऱ्यांना, इसलिए अबूखा अपनी लाड़की बकरियों को खूप जपायचा, बहुत हिफाजत करता था. तर प्रश्न आहे, अबूखा आपल्या बकऱ्यांना का खूप जपायचा? तर त्याचं उत्तर आता आपण जे ऐकले त्याच्यामध्येच आहे. त्या डोंगरात एक क्रूर लांडगा वावरत होता, म्हणून बकरी दिसली की दिसली तो त्यांच्यावर झडप घाली, मारून टाकी व फस्त करी. म्हणून अबूखा आपल्या लाडक्या बकऱ्यांना खूप जपायचा. हे झालं त्याचा उत्तर. अबूखाने कितीही चांगले खाऊ पिऊ घातले, अबूखाने कितनाही अच्छा खाना पीना दिया, जीव लावला, जीव लावला याने जान लगाई, काळजी घेतली याने फिक्र की, तरी याने फिर भी, बकऱ्या मात्र, बकरियां लेकिन, संधी, संधी याने मौका, मिळेल तेव्हा, मिला तब, डोंगरावर चरायला जात, डोंगर पर चरने के लिए जाती थी. बकऱ्या चरायला कुठे जात? तर बकऱ्या चरायला डोंगरावर जात. अबूखाची उत्तम बर्दाश्त, अबूखा की उत्तम, उत्तम यानी उम्दा, बर्दाश्त, बर्दाश्त यानी इंतजाम. उत्तम बर्दाश्त म्हणजे चांगली व्यवस्था, उत्तम व्यवस्था. बर्दाश्त याचा समानार्थी आहे व्यवस्था. किंवा लांडग्याचे भय, या भेड़िए का डर, भय, भय याच्या विरुद्धार्थी निर्भय. त्यांना, उनको, डोंगरात चरायला जाण्यापासून, डोंगर पर चरने जाने से प्रवृत्त करू शकले नाही. प्रवृत्त करणे यानी रोकना, रोक नहीं सकता था. दरीत गेल्यावर, दरी में जाने के बाद, त्या परत येण्याचा, वो वापिस आने का प्रयत्न करत नसत, कोशिश नहीं करती थी. डोंगर दऱ्यातून
वादी खाई में मनसोक्त हिंडायचे मनमुराद दिल मनसोक्त ने मनमुराद यानी दिल चाहे जैसा हिंडायचे ने फिरते थे मनमुराद चरायचे दिल चाहे वैसा चरते थे मोकड़ेपणाने ने आज़ादी से मोकड्याने खुलापन ने आज़ादी से हुंदडायचे ने नाचना कूदना हुंदडणे ने नाचना कूदना खेळायचे ने खेलते थे बागडायचे फिरते थे हे स्वातंत्र्य ये आज़ादी अनमोकड़ेपणा और खुलापन जन्मजात असलेली जन्मजात यानी बचपन से असलेली यानी रहने वाली साहसी वृत्ती साहसी यानी धाडसी साहसी याच्या समानार्थी धाडसी वृत्ती यानी आदत फितरत यामुळे इसलिए त्यांना उनको अबू खां का बंदिस्त यानी कैद बंदिस्त याच्या विरुद्धार्थी स्वतंत्र बंदिस्त विरुद्धार्थी काय होईल स्वतंत्र बंदिस्त त्या डोंगरात यानी उस डोंगर पर एक क्रूर लांडगा एक जालिम भेड़िया क्रूर म्हणजे जालिम याच्या विरुद्धार्थी मायाळू लांडगा वावरत होता लांडगा रहता था बकरी दिसली रे दिसली बकरी दिखाई दी कि दिखाई दी तो झड़प घाली उन पर झपटता था मारून टाकी यानी मार देता था वह और खाऊन खाकर फस्त करी यानी खत्म करना फस्त करणे म्हणजे खत्म करना म्हणून इसलिए अबू खां आपल्या लाडक्या बकऱ्यांना खूप जपायचा इसलिए अबू खां अपनी लाडली बकरियों को की बहुत हिफाजत करता था तर प्रश्न आहे अबू खां आपल्या बकऱ्यांना का खूप जपायचा तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे त्या डोंगरात एक क्रूर लांडगा वावरत होता बकरी दिसली रे दिसली की तो झडप घाली मारून टाकी व खाऊन फस्त करी म्हणून अबू खां आपल्या लाडक्या बकऱ्यांना खूप जपायचा अबू खां ने कितीही चांगले खाऊ पिऊ घातले अबू खां ने कितना ही अच्छा खाने पीने के लिए डाला कितीही चांगले खाऊ अबू खां ने कितीही चांगले म्हणजे अच्छे चांगलेच्या विरुद्धार्थी आहे वाईट याने बुरे खाओ पिओ ने खाने पीने घातले ने डाला जीव लावला यानी उनसे दिल लगाया जीव लावने ने दिल लगाना काळजी घेतली काळजी यानी फिक्र घेतली लिया तरी यानी फिर भी बकरियां मात्र बकरियां लेकिन संधि का माने होते मौका लिख कर लेते जाओ माने अंडरलाइन करने का और उर्दू में लिखना उर्दू लिखने आता है ना बच्चों संधि के माने होते मौका मिलते क्या करते थे संधि मिळेल तेव्हा मौका मिले तब डोंगरावर चरायला जात तर बकऱ्यांना संधी मिळाल्यावर काय करायचा तर आपल्याला उत्तर देता आला पाहिजे बकऱ्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो डोंगरावर चरायला जायचा अबू खानची उत्तम बडदास्त अबू खानची उत्तम म्हणजे उमदा बडदास्त म्हणजे इंतजाम किंवा यानी या लांडग्याचे ने भेड़िए का भय यानी डर भय याच्या विरुद्धार्थी निर्भय भय यानी डर और निर्भय यानी बेडर बेखौफ त्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून उनको डोंगर में चरने जाने से कधीही यानी कभी भी परावृत्त करू शकले नाही परावृत्त करणे हा वाक्प्रचार आहे थांबू शकणे ने रोकना उर्दू में कहेंगे इसके मतलब होता है रोकना परावृत्त करू शकले नाही तर कोणत्या वस्तू अबू खानच्या बकऱ्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून प्रवृत्त करू शकले नाही तर उत्तर काय येईल याच्या अबू खानचे चांगले खाऊ पिऊ घातले बजाय घालणे जीव लावणे काळजी घेणे त्याची उत्तम बडदास्त किंवा लांडग्याचे भय त्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून
कधीही परावृत्त करू शकले नाही हे ह्याच्या उत्तर येईल. दरीत गेल्यावर वादी में जाने के बाद त्या परत येण्याचा प्रयत्न करत नसत. वादी में जाने के बाद वो कभी भी वापिस आने का, परत म्हणजे वापिस, येण्याचा म्हणजे आने का, प्रयत्न याने कोशिश, करत नसत यानी करते नहीं थे. डोंगर दर्यातून यानी पहाड़े और वादियों में से मनसोक्त हिंडायचे, वहाँ पर जाकर क्या करते थे वो, दिल चाहे जैसा नाचते कूदते थे. मनमुराद चरायचे, मनमुराद म्हणजे दिल चाहे जैसा. मनमुराद चरायचे, दिल चाहे जैसा चरते थे. मोकळेपणाने ने आज़ादी से, खुलेपन से हुंदडायचे ने नाचते कूदते थे. खेळायचे, खेलते थे, बागडायचे, फिरते थे. हे स्वातंत्र्य ये आज़ादी, अनमोकड़ेपना और खुलापन जन्मजात असलेली और बचपन से रहने वाली साहसी वृत्ति यानी धाडस, साहस के माने होते हैं समानार्थी है धाडस, वृत्ति यानी बर्ताव, आदत, यामुळे इसलिए त्यांना उनको अबू खानच्या आणि अबू खान का बंदिस्त यानी कैद आणि शांत घरापेक्षा सुकून वाले घर से ज़्यादा दर्याखोऱ्यातील जंगलवादी, पहाड़ी और वादी का धोक्याचे जीवन, धोक्याचे म्हणजे खतरे का, धोका याच्या विरुद्धार्थी आहे सुरक्षा, सुरक्षित. धोक्याचे जीवन आणि खतरे वाली जिंदगी अधिक आवडत असे, ज़्यादा प्यारी थी. यात नवल का है, इसमें नई बात क्या है, ताज्जुब क्या है. तर प्रश्न तयार करा. ह्याच्यावर काय प्रश्न होईल, तर प्रश्न होईल बकऱ्यांना दर्याखोऱ्यातील धोक्याचे जीवन का अबू खानच्या शांत घरापेक्षा बकऱ्यांना दर्याखोऱ्यातील धोक्याचे जीवन का आवडायच्या. तर ह्याच्या आपण जे आता वाचले हे उत्तर येईल. तर ते प्रश्न लिहा, प्रश्न लिहिल्यानंतर त्याचा उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. अबू खानला मात्र, अबू खान को लेकिन याचे नवल वाटायचे. इसका ताज्जुब लगता था, दुःख सलायचे, दुःख सलणे म्हणजे अफसोस होना. त्याला उसको बकऱ्यांच्या ने बकरियों का वागण्याचे यानी बर्ताव करण्याचे, कोड़े, कोड़े यानी मसला, कोड़े यानी क्या, मसला, उलगडायचे यानी समझ में आना, उलगड़ने यानी समझ में आना, उलगडायचे नहीं यानी समझ में नहीं आता था. मी एवढे, मैं इतना, हिरवे हिरवे ने हरे हरे, लुसलुशीत, लुसलुशीत याचा समानार्थी आहे मराठीमध्ये मऊ, उर्दू में कहते हैं नर्म. गवत यानी घास देते, तर लुसलुशीत. अबू खान आपल्या बकऱ्यांना कसे जेवण देत होते, तर अबू खान आपल्या बकऱ्यांना हिरवे हिरवे लुसलुशीत गवत देत असे. शेतातले धान्य देतो, शेत और खेत में का अनाज देता था. घरी दाना पाणी करतो, घर में दाना पानी करता था. एवढे करूनही, इतना करके भी माझ्याजवळ, मेरे पास त्या राहत नाही, वो रहते नहीं हैं. डोंगरात जातात, डोंगर पहाड़ी पर जाते हैं, लांडग्याचे शिकार होतात और भेड़िए का शिकार होते हैं. जीव गमावून बसतात और अपनी जान गुवा बैठते हैं. जीव गमावणे म्हणजे जीव समाप्त करून घेणे, जीव समाप्त करून घेणे, समाप्त बसतात. अबू खान मनातल्या मनात, अबू खान दिल ही दिल में हडहडायचा, अफसोस करता था. त्याचे डोळे ओलेचिम व्हायचे, उसकी आंखें भीगती थीं. ओलेचिम होणे म्हणजे भिजणे, आंखों में आंसू आना. मराठीमध्ये त्याचा समानार्थी आहे रडू येणे, रोना, रोने
रोना. तर प्रश्न तयार करा. काय प्रश्न होईल? तर प्रश्न होईल अबू खानचे डोळे का ओलेचिम व्हायचे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. इथेपासून प्रश्न आहे. अबू खानला मात्र नवल वाटायचे, दुःख सलायचे, त्यांना बकऱ्यांचे वागण्याचे कोडे उलगडायचे नाही. इथपासून शेवटपर्यंत याचं उत्तर आहे. शेवटी ने आखिरकार त्याने ठरवले, उसने तय किया. ठरवणे म्हणजे निश्चय करणे, हा समानार्थी आहे. उर्दू में इसको कहते हैं इरादा करना. कि यापुढे ने इसके बाद बकरी पाळायची नाही, बकरियों को पालूंगा नहीं. काही दिवस, कुछ दिन असेलच गेले, इसी तरह चले गए, परंतु लेकिन त्याला यानी उसे बकरी वाचून यानी बकरियों के बगैर करमेना यानी दिल लगता नहीं था. अन्न नहीं जाईना और उसको ग़िज़ा भी नहीं जाती. जिस तरह से औलाद अगर माँ बाप से दूर हो तो माँ बाप को खाया नहीं जाता, उसी तरह अबू खान भी अपने बकरियों को औलाद की तरह समझता था, इसके लिए उससे भी खाया नहीं जाता था. अखेर त्याचा निश्चय ढळला. ढळला म्हणजे संपणे, ख़त्म होना. निश्चय ने इरादा, उसका इरादा ख़त्म हुआ. आणि एक दिवस और एक दिन त्याने उसने अबू खान को लेकिन याचे यानी इसके नवल वाटायचे ने ताज्जुब लगता था. नवल वाटणे म्हणजे नया लगना, ताज्जुब लगना. दुःख सलायचे, दुःख होता था. त्याला बकऱ्यांचे वागण्याचे कोडे उलगडायचे नाही. उसको बकरियों का इस्तेरा करने का मसला, कोडे म्हणजे मसला, उलगडायचे नाही यानी समझ में न आना. मी एवढे, मैं इतना, हिरवे हिरवे यानी हरे हरे, लुसलुशीत यानी मऊ, नरम, गवत यानी घास, देतो यानी देता हूँ, शेतातले धान्य देतो, खेत का अनाज देता हूँ, घरी दाना पाणी करतो, घर पर दाना पाणी देता हूँ. एवढे यानी इतना, करूनही यानी करके भी, माझ्याजवळ मेरे पास त्या राहत नाही, वो रहते नहीं हैं. डोंगरात जातात, डोंगर पर जाते हैं. लांडग्याची शिकार होतात, भेड़िये का शिकार होते हैं. जीव गमावून बसतात, आपला जीव समाप्त करून घेतात, अपनी जान खत्म कर लेते हैं. अबू खान मनात, अबू खान दिल में हडहडायचा, अफसोस करता था. हडहडण्याने अफसोस करना, मनात म्हणजे दिल में. त्याचे डोळे ओलेचिम व्हायचे. इथपर्यंत आपला झाला होता. आता पुढे शेवटी, आखिरकार, याना जर आवाज मत कर. शेवटी त्याने ठरवले, आखिर उसने निश्चय किया. ठरवणे याने निश्चय करना. अखेर शेवटी म्हणजे याचा अर्थ अखेर. त्याने ठरवले, उसने निश्चय किया, इरादा किया की यापुढे ने इसके बाद बकरी पाळायची नाही, बकरी पालूंगा नहीं. काही दिवस, कुछ दिन असेलच गेले, इसी तरह चले गए, परंतु लेकिन त्याला यानी उसको बकरी वाचून यानी बकरी के बगैर, करमेना म्हणजे स्वस्थ बसेना, करमेना म्हणजे स्वस्थ बसेना यानी अच्छा नहीं लगता था. अन्न नहीं जाईना, खाना भी नहीं जाता था, ग़िज़ा भी नहीं जाती थी. आखिर त्याचा निश्चय ढळला, उसका इरादा ख़त्म हुआ. ढळणे म्हणजे समाप्त होणे, ख़त्म होना. आणि एक दिवस और एक दिन उसने एक छोटीशी म्हणजे लहानशी बकरी आणली, बकरी लाई. ती फार सुंदर होती. बकरी कशी होती? फार सुंदर होती. बर्फासारखी यानी बर्फ जैसी, पांढरी शुभ्र, पांढरा हा रंगाचा नाव. पांढरा म्हणजे सफेद, पांढरी शुभ्र म्हणजे खूप पांढरी.
अंगावर मऊ मऊ केस, त्याच्या अंगावर कसे केस होते? अंग म्हणजे जिस्म, मऊ मऊ म्हणजे नर्म, केस म्हणजे बाल, त्याच्या अंगावर उसके जिस्म पर नर्म नर्म बाल थे। टोकदार शिंगे, टोकदार म्हणजे नोकदार, शिंगे म्हणजे सिंग, लाल चुटुक डोळे, त्याचे डोळे कसे होते? लाल चुटुक। अबूखानचा तिच्यावर जीव जळला, जीव जळला म्हणजे प्रेम बसणे ने दिल लगना, लिहून घेत जा तिचे। तर अबूखाने आणलेल्या लहान बकरीचे वर्णन करा, किंवा अबूखाने आणलेली नवीन छोटीशी बकरी कशी होती? तर त्याचं उत्तर आपल्याला देता आला पाहिजे। ती फार सुंदर होती, बर्फासारखी पांढरी शुभ्र होती, अंगावर मऊ मऊ केस होते, टोकदार शिंगे होते, लाल चुटुक डोळे होते, असं आपल्याला म्हणता आला पाहिजे, उत्तर देता आला पाहिजे। अबूखानचा त्याच्यावर जीव जळला, तिचे त्याने नाव ठेवले चांदणी। तर अबूखाने आपल्या लहानशा बकरीचे नाव काय ठेवले? तर उत्तर देता आला पाहिजे। अबूखाने आपल्या बकरीचे नाव ठेवले चांदणी। जर प्रश्न हे वाक्य आला, अबूखाने आपले बकरीचे आवडीने नाव ठेवले चांदणी, तर आपल्याला प्रश्न बनवता आला पाहिजे, अबूखाने आपल्या छोट्या बकरीचे कोणते नाव ठेवले? प्रकाश उजळून काढणारी पांढरी शुभ्र चांदणी असते, चांदणी कहते हैं चांद की रोशनी को। तर प्रकाश, आकाश म्हणजे आसमान, उजळून टाकणारी ने आसमान पर को रोशन करने वाली, उजळणे म्हणजे रोशनी फैलाना, उजळून काढणारी म्हणजे रोशनी फैलाने वाली, पांढरी शुभ्र चांदनी, सफ़ेद, बिल्कुल सफ़ेद चांदनी, चांदनी कहते हैं रात, चांद की रोशनी को असते। तो चांदनी कैसी होती है? पांढरी शुभ्र, पूरे आसमान को रोशन करने वाली। तसे ने वैसे ही अबूखानचा आयुष्य, जैसे आसमान को चांद की चांदनी, चांद की रोशनी जो है उजाले से भर देती है, रोशनी से भर देती है, वैसे ही अबूखानचे आयुष्य ने, आयुष्य म्हणजे ज़िंदगी, उजळून टाकणारी, यानी उसकी ज़िंदगी में रोशनी लाने वाली, प्रसन्न करणारी, खुशी लाने वाली ही बकरी चांदनी। ये बकरी चांदनी ने क्या किया था? अबूखान की ज़िंदगी में उजाला फैलाया था और खुशी लाई थी। चांदणीने अबूखानच्या जीवनात कोणते बदल घडवले? किंवा चांदणीने अबूखानच्या जीवनात कोणते बदल केले? तर आपल्याला उत्तर देता आला पाहिजे। चांदणीने अबूखानचे आयुष्य जुळून प्रसन्न केले, करणारी बद के बजाय केले, व छोटीशी बकरीने अबूखानचे आयुष्य उजळून प्रसन्न केले, हा उत्तर आपल्याला देता आला पाहिजे। अबूखानने विचार केला, अबूखाने फिक्र की, सोचा, विचार करणे म्हणजे सोचना, हिला खूप खाऊ पिऊ घालू, इसे खूप खिलाऊं पिलाऊंगा, खूप खूप जीव लावू, बहुत बहुत इससे दिल लगाऊंगा, जीव लावणे म्हणजे दिल लगाना। डोंगरात जायचा विचार ही, यानी पहाड़ पर जाने का ख्याल भी, हिच्या मनात, यानी इसके दिल में यायला नको, आना नहीं चाहिए, इसके दिल में चांदनी के, त्यासाठी तो काय करू लागला? त्यामुळे, यानी इसलिए अबूखान उसे नेहमी, यानी हमेशा सोबतच ठेवू लागला, सोबत म्हणजे साथी रखने लगा, तिच्या दोर ने उसकी दोर लांब यानी लंबा लंबा ठेवला ने रखा, तिला मोकळेपणाने, उसे आज़ादी से हिंडता येईल, यानी घूमने आए, मनसोख चरता येईल, दिल चाहे वैसा चरने आए, घर तुरुंग वाटणार नाही, घर तुरुंग म्हणजे काय? कैदखाना, जेल, वाटणार नाही ने लगना नहीं चाहिए, धोका नको, खतरा नको म्हणून, इसलिए।
घराभोवती यानी घर के अतराफ चांगले यानी अच्छे, मजबूत यानी मजबूत, बाम्बूचे यानी बांस के, बाम्बू भी उर्दू में भी हम आम जुबान में बाम्बू कहते हैं, उर्दू में सही लफ्ज़ है इसके लिए बांस। कुंपण ही घालून घेतले, कुंपण वाल कंपाउंड को कहते हैं, उर्दू में इसके मायने होंगे घेरा। घालून घेतले यानी बकरी बाहर चली ना जाए इसके लिए उसने चारों तरफ से कंपाउंड बनाया। चांदणीची, चांदणी ही तिथे रमली, चांदनी भी उसमें मगन हो गई। अबू खाला ही, अबू खां को भी आपले यानी अपने, प्रयत्न यानी कोशिश, सफल यानी कामयाब, सफल याच्या विरुद्धार्थी असफल यानी नाकाम, झाल्याचे होने का, समाधान मिळाले, इत्मीनान हो गया। तर अबू खानला कुठले समाधान झाले, तर अबू खानला चांगली, अबू खानला असं वाटले की चांदी इथे रमली आहे, ते पडून जाणार नाही, हे विचार आल्यावर त्याच्या मनात त्याला असे वाटले की आपले प्रयत्न सफल झाले आहे आणि त्याचे त्याला समाधान मिळाले। त्याला वाटले, उसको लगा, चांदनीला आता, चांदनी को अभी, आपल्याला चांदनी आता, चांदनी अभी, आपल्याला यानी मुझे, कधी यानी कभी भी, सोडून जाणार नाही, छोड़कर नहीं जाएगी, ते इथे रमली, वो यहाँ पर मगन हो गई है, यहाँ पर उसका दिल लग गया। रमणे म्हणजे मगन होणे। एकदा, एक दफ़ा, चांदणीने समोर बघितले, चांदनीने सामने देखा, समोर हे यानी सामने, समोरच्या विरुद्धार्थी आहे मागे, यानी पीछे। वाह, वाह हा जो है कि शब्द आहे जो मनातले भाव जो है व्यक्त करतात। वाह, जब कोई चीज़ हमको अच्छी लगती है तब हम बोलते हैं वाह वाह। तर वाह याचा अर्थ काही नाही, पण कुठली वस्तू चांगली वाटली की वाह, चांगली वाटली नाही तर आपण छे म्हणतात। तसंच वाह, पर्वताची शिखरे, पहाड़ के चोटियाँ, पर्वत म्हणजे पहाड़, शिखरे यानी चोटियाँ, किती सुंदर, कितने सुंदर। चांदणीला पर्वताची शिखरे कशी वाटली, तर चांदणीला पर्वताची शिखरे सुंदर वाटली। तिथे जाऊन, वहाँ जाकर, उड्या मारण्यात, छलांग कूदने में, नाचने में काय गम्मत असेल, कितना मज़ा आएगा। गम्मत म्हणजे मज़ा। छे ये शब्द की भी कोई माने नहीं है। तिरस्कार की भावना जाहिर करने के लिए, नफ़रत जाहिर करने के लिए छे का इस्तेमाल किया जाता है। आपण काय या बंधनात पडलो, मैं क्या इन पाबंदियों में पड़ गई हूँ। बंधन यानी पाबंदियाँ। चार भिंतीचा तुरुंग, चार दीवारों का कैद खाना, यानी उसको अबू खां के चार दीवारी का जो घर है वो तुरुंग लगने लगा। तुरुंग म्हणजे काय, कैद खाना, जेल। दोराचे बंधन, रस्सी की पाबंदी, केवढे हे दुर्दैव, कितनी ही बदनसीबी। दुर्दैव यानी बदनसीबी, दुर्दैव याच्या विरुद्धार्थी सुदैव यानी खुशनसीबी। आपल्याला डोंगरच हवा, मुझे डोंगरी चाहिए, मुक्त हवा हवी, आज़ाद हवा चाहिए, मनसोक्त हुंदडायला हवे, दिल चाहिए वैसा नाचना चाहिए, तोच जीवाचा आनंद, वही जिंदगी की असली खुशी है। तर समोर अबू खानच्या घरासमोर बघितल्यावर चांदणीला काय वाटले हा प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आला पाहिजे। आता आपण जे परिच्छेद वाचलो, परिच्छेद कहते हैं पॅरेग्राफ को, ह्याच्यामध्ये ह्याचे उत्तर आहे, तर तुम्ही शोधून त्यानंतर लिहा। झाले तिचे वागणे बदलले, जब इतना उसने सामने देखा और ये सब सोचा, तब उसका बर्ताव जो है वो बदल गया। वागणेचे ने बर्ताव, बदलले ने तब्दील हो गया। अबू खानचे गवत, अबू खान की घास, आवड़े ना से झाले। पहले अबू खान की घास जो उसको मीठी लगती थी, अब वो पसंद नहीं आ रही थी। वह आवड़े ना से म्हणजे नापसंद होणे। झाले, त्याच्या हातच्या पाण्यात, उसके हाथ में जो पानी था, गोडवा हरवला। उसके हाथ के पानी जो अबू खान इसको पानी पिलाता, जो पहले मीठा लगता था, हरवला है म्हणजे ख़त्म हो गया, ख़त्म हो गया। कशासाठी? समोर डोंगर बघितल्यावर,
त्याच्या गोष्टीत उसकी कहानियों में मन रमेना, पहले जो उसकी कहानियों में दिल लगता था अब उसकी कहानी में उसका दिल नहीं लग रहा था. रमेना म्हणजे न लगना. ती सारखी वो हमेशा त्या डोंगराकडे उंच पहाड़ की तरफ बगत बसे देखते बैठती. तिचे दुःख, उसका दुःख अबू खाला जाणवले. अबू खान के समझ में आया. अबू खान को उसके दुःख का इल्म हो गया. जाणवले या जाणवणे म्हणजे पता चलना, मालूम होना. तो तिची वो उसकी अधिकाधिक काळजी घेऊ लागला. ज़्यादा से ज़्यादा फिक्र करने लगा. तर अबू खान चांदणींची जास्त काळजी का घेऊ लागला, तर याचं उत्तर आपल्याला देता आला पाहिजे. जे आपण वाचलो हेच उत्तर आहे. प्रश्न पण आपल्याला तयार करता आला पाहिजे. प्रश्न काय होईल? अबू खान चांदणीची जास्त काळजी किंवा अधिकाधिक काळजी का घेऊ लागला? बर्दाश्त ठेवू लागला. बर्दाश्त म्हणजे इंतजाम. अच्छा रखने लगा. अबू खाने लांडग्याचे ने भेड़िए का भय दाखवले. बकरी भाग कर न जाए, बकरी भागे ना, इसके लिए अबू खान ने क्या किया? भेड़िए का भय, भय यानी डर, भयाच्या विरुद्धार्थी निर्भय, निर्भय ने बेडर बेखौफ दाखवले. तेव्हा चांदणीने, जब अबू खान ने बकरी को लांडगे का डर बताया तब चांदनी ने क्या किया? देखो, तेव्हा चांदनी ने आपली 2 शिंगे दाखवली. अपनी 2 सींग दिखाई. इसका मतलब क्या कि मेरे पास भी 2 सींग है और मैं उसका मुकाबला कर सकती हूँ. 2 सींग दिखाने का मतलब यही था. पुढे प्रश्न आहे कारणे लिहामध्ये. चांदणीने अबू खानला आपली 2 शिंगे दाखवली. कारण, तर तो कारण आपल्याला लिहिता आलं पाहिजे. अबू खाने लांडग्याचे भय दाखवले तेव्हा चांदणीने आपली 2 शिंगे दाखवली. याचा अर्थ असा की मी पण तिचा सामना करू शकते. जणू ती सांगत होती, जैसे वो कह रही थी कि शिंगाने यानी अपने सींग से त्याचा मुकाबला करीन, उसका मुकाबला करूंगी. तो इतना भी लिखेंगे. ती सांगत होती कि शिंगाने त्याचा मुकाबला करीन. कारण में अगर इतना भी लिखेंगे तो सही रहेगा. लड़त देईल, लड़ते मुकाबला करते रहूँगी. हा तिचा निर्धार, ये उसका इरादा अबू खान ने ओळखला. अबू खान समझ गया. जब चांदनी ने सींग दिखाए तो अबू खान क्या समझ गया कि वो ये समझती है कि मैं अपने सिंगों से उसका मुकाबला करूँगी. त्याने तिला लांडग्याचा धाक दाखवला. उसने उसको भेड़िए का डर दिखाया. त्याने मारलेल्या, उसने भेड़िए के मारे हुए बकऱ्यांच्या कथा, बकरियों की कहानियाँ ऐकवल्या, सुनाया. अब तक जितनी बकरियाँ डोंगर में गई थी और उसका मुकाबला करके मर गई थी, उसकी कहानियाँ उसने उसे सुनाया. ऐकवल्या म्हणजे सुनाया. ती सुरक्षित राहावी, वो हिफाजत से रहे म्हणून. इसलिए तिला ने उसको खोलीत कमरे में कोंडून यानी कैद करके कुलूप लावले. काय लगाया? कुफल लगाया. कशासाठी? अबू खाने चांदणीला घरात कोंडून कुलूप लावले का? तर उत्तर दिला पाहिजे ती सुरक्षित राहावी म्हणून तिला खोलीत कोंडून कुलूप लावले. हे करताना, ये करते हुए, खिडकीकडे, खिडकी की तरफ, त्याचे लक्ष राहिले नाही, उसका ध्यान नहीं रहा. चांदनीने त्याच खिडकीतून, उसी खिडकी से उडी घेऊन यानी छलांग लगाकर, उडी यानी छलांग, आपले सारे बळ, अपनी पूरी ताकत एकवटून पडाली. अपनी पूरी ताकत इकट्ठा करके जोर से छलांग लगाकर भाग गई. तर पुढच्या आठवड्यात किंवा रविवारी राहिलेला पाठ व प्रश्नोत्तरे मी टाकीन. ज्या मुलांचा हे झालेला नाही त्या मुलांनी हे ऐकावं. ज्यांचं झाले त्यांनी पण ऐकावं. कारण काही वर्गामध्ये हे पाठ पूर्ण झालेलं आहे. प्रश्नोत्तर पण मी लिहून दिले आणि काही वर्गात हे पूर्ण झालेलं नाही म्हणून एवढं मी टाकलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. प्रश्नोत्तरे लिहा, अर्थ लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. ते सगळे मी सांगितलेले आहे.
आणि चांगली तयारी करा.